तो बऱ्याचदा काय होतं, की भारतातली जी विविधता आहे, तर त्याला डायव्हर्सिटीला आपण रिस्पेक्ट त्या ठिकाणी केला पाहिजे आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पण तसंच त्या ठिकाणी सांगतं. पण असं होतं, की एखाद्या मुद्द्याचा वापर जो आहे ना, तर तो बरोबर आपल्या फायद्यासाठी कसा करता येईल, हे बऱ्याचदा होतं. आणि रिसेंटली एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर संसदेमध्ये डिबेट चालू होते आणि निशिकांत दुबे ज्यांनी मराठीला खूप जास्त प्रमाणात आता काही दिवसापासून विरोध केला. तर अचानकपणे ते स्पीच देत असताना इंग्लिश ट्रान्सलेटर बंद झाला आणि त्यामुळे संसदेत गदारोळ झाला. तर त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं, की तुम्ही मला विदेशी भाषा इंग्लिश असणारी का बोलायला लावताय? आप इंग्लिश बोलने के लिए कहते हो, विदेशी भाषा है वो, यही मानसिकता है आप लोगों की। कोई तमिल बोलने के लिए कहे, कोई बांग्ला बोलने के लिए कहे तो मुझे गर्व होगा, क्योंकि वो हमारी भाषा है, भारतीय भाषा है। आप अंग्रेजी बोलने के लिए कह रहे हो। ये फंस गया सी। एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। पण मग मला असं म्हणायचंय, की मराठी लोक तरी काय म्हणत होती? तेच म्हणत होती ना, बाकी कुठे काय म्हणत होती? त्यावेळी तुम्हाला एवढा राग का येतोय? आणि यावेळी संसदेमध्ये स्टँड घेत असताना हा असा स्टँड, म्हणजे बऱ्याचदा असं लक्षात येतं, की ही दुटप्पी आणि खोटी भूमिका घेतली जाते आणि त्यामुळे रिजनल इश्यूज निर्माण होतात.